डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहुरी तालुक्यातील नावाजलेली आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली साई आदर्श मल्टीस्टेट आणि साई आदर्श परिवार यांच्या वतीनं पत्रकार दिनाच्या निमित्तानं राहुरी तालुक्यासह परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान आणि सत्कार केला गेला। राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, अविनाश साबरे, वेदांत कपाळे, धीरज कपाळे यांची उपस्थिती होती। पत्रकारांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार रफिक भाई शेख यांनी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचे आभार मानले। साई आदर्श मल्टीस्टेटच्या वाटचालीमध्ये पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे। संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांची नेहमीच पत्रकार दखल घेतात, असंही शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलंय। राहुरी तालुक्यातील त्याचप्रमाणे आपल्या बाहेरच्या तालुक्यातील श्रीरामपूर असेल, राहता असेल, तिथले पत्रकार आज या साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं, साई आदर्श परिवाराच्या वतीनं आज जो आपण पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जो आपण सर्व सन्मान त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी निश्चित स्वरूपात अन्यायाच्या विरोधात वाचा फोडत असताना सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी समोर ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। इथून पुढे काळात त्याचप्रमाणे ते करतील अशी आशा त्या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या तालुक्यातील पत्रकार अत्यंत चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि असंच काम त्यांनी करीत राहावं। चुकीचं त्या ठिकाणी किंवा कुठं त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल तर निश्चित स्वरूपात वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार बंधू करीत असता, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील जे जे प्रश्न त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहात त्यालाही साई आदर्श परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना साई आदर्श परिवार 11व्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण करीत आहे आणि अत्यंत चांगलं काम साई आदर्श परिवाराने जे या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये 19 शाखांच्या माध्यमातून केलंय, त्यात निश्चित पत्रकारांचा, तुमचा सर्वांचा खूप मोठा सहभाग, मोठं त्या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला साई आदर्श परिवाराला आहे हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी नमूद करतो। असंच सहकार्य आपलं सर्वांचं आमच्या या परिवारावर, साई आदर्शवर, आदर्श संस्थेवर असं ठेवावं विनंती या निमित्तानं करतो। आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षी 6 जानेवारीला महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा केला जातो आणि ओघाने तो राहुरी तालुक्यातही साजरा केला जातो। परंतु गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून ज्यांना या पत्रकारितेचा खरा लाभ होतो, पत्रकार ज्यांच्या प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस काम करतात, असे राहुरी तालुक्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी या पत्रकारांना 6 जानेवारीच काय वर्षातून केव्हाही बोलवण्यास एक प्रकारे विसर पडला जातो आणि अशाही परिस्थितीत शिवाजीराव कपाळे सारखी माणसं ज्यांचं काही देणं घेणं नसतानाही केवळ पत्रकारांच्या प्रेमापोटी दरवर्षी सातत्यानं वर्षानुवर्ष ही परंपरा चालू ठेवतात। मात्र जे सत्ताधारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, हे मात्र पत्रकारांना सोयीस्करपणे विसरून जातात। ही या तालुक्याची मोठी खंत आहे। आजच्या या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभ प्रसंगी मी शिवाजी अप्पा कपाळे यांचा विशेष आभार मानतो। सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार वसंत झावरे, सुनील भुजाडी,
रफिक शेख, दत्तात्रय तरवडे, राजेंद्र वाडेकर, ज्ञानेश गवले, संजय कोळसे यांचीही उपस्थिती होती. प्रास्ताविक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं आणि सर्वांचे आभार रियाज देशमुख यांनी मानले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.